नमस्कार. अभिजात मराठी व्याकरण या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत. सर्वांना एक विनंती बघा की हे जे काही लेक्चर सिरीज आपण अपलोड करतोय ही तुम्ही स्वतः तर करत असालच, पण तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणे की ह्याचा प्रत्येकापर्यंत हे पोहोचून प्रत्येकाला फायदा व्हावा एवढी एक माफक अपेक्षा आहे. चला लेक्चरला सुरू करू. कालच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण वर्णमालेचा अभ्यास सुरू केला होता. या वर्णमालेमध्ये आपण विशिष्टतः स्वरांचा अभ्यास सुरू केला होता. स्वरांमध्ये आपण स्वर बघितले होते, त्यातले अ पासून औ पर्यंत ते पूर्ण स्वरांचा आपण अभ्यास केला होता. त्यानंतर स्वरांची वैशिष्ट्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासली होती. आजपासून किंवा ह्या लेक्चरमध्ये आपण स्वरांसंदर्भात आणखी स्वरांचं विभाजन कसं केलं जातं, स्वरांचं वर्गीकरण कसं केलं जातं ह्या संदर्भात आपण अभ्यास करणार आहोत. बघा, स्वरांचं जर मुख्यतः जर बघितलं तर 3 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. सगळ्यात पहिलं वर्गीकरण केलं जातं म्हणजे त्या उच्चारास लागणाऱ्या कालावधीनुसार. म्हणजे एखादा स्वर उच्चारताना किती वेळ लागतोय, किती कालावधी लागतोय किंवा किती मात्रा लागतोय यावरनं आपण त्यांचं एक गटामध्ये वर्गीकरण करणार आहोत. त्यानंतर दुसरा वर्गीकरणाचा मुद्दा आहे बघा, म्हणजे उच्चाराच्या स्थानानुसार. उच्चार स्थानानुसार त्यांचा उच्चार कसे होतात या घटकांचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. आणि तिसरं की त्यांची व्युत्पत्ती कशी झाली. व्युत्पत्ती म्हणजे काय हो? व्युत्पत्ती म्हणजे निर्मिती. ते कसे तयार झालेत, स्वर कसे तयार झालेत. काही सिद्ध आहेत, काही साधित आहेत, काही संयुक्त स्वर आहेत, त्यांचा विस्तृत अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. तर चला सुरू करूयात आजच्या लेक्चरचे. की वर्णांचे प्रकार मध्ये सगळ्यात पहिलं बघा की उच्चारास लागणाऱ्या कालावधीनुसार आपण यांना ऱ्हस्व आणि दीर्घ अशा पद्धतीचं वर्गीकरण करत असतो. आता ऱ्हस्व स्वर म्हणजे काय, दीर्घ म्हणजे काय आणि संयुक्त स्वर म्हणजे काय. आता यांचं जर आपण गुणधर्म बघितले बघा, अ पासून औ पर्यंत ह्या 14 वर्णांचं स्वरांचं जर आपण विश्लेषण केलं, अभ्यास केला, थोडंसं अनालिसिस केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की यातले काही जे स्वर आहेत यांच्या उच्चारासाठी कमी कालावधी लागतो, काहींच्या उच्चारासाठी जास्त कालावधी लागतो. बरं, तो कशाहून ठरवला आपण, तर ते उच्चारामध्ये आपल्याला जाणवणार आहेतच. बघा, एकूण ऱ्हस्व स्वर जर आपण बघितले तर एकूण 6 ऱ्हस्व स्वर आहेत. एकूण 6 ऱ्हस्व स्वर असल्याचं आपल्याला दिसून येतं. मध्ये पहिला येतो बघा अ, दुसरा येतो ऱ्हस्व ई, नंतर ऱ्हस्व उ, नंतर रू, ळू आणि ॲ. एवढे जे 6 आहेत या 6ना आपण ऱ्हस्व स्वर म्हणतो. ऱ्हस्व का बरं म्हणायचं, तर यांच्या उच्चारासाठी आपल्याला एक मात्रा वेळ लागतो. आता एक मात्रा म्हणजे काय, तर मात्रा म्हणजे प्रमाण. बरं, प्रमाण कसं ठरवलं जातंय, तर मात्रामध्ये ठरवलं जातंय. एक मात्रा, दोन मात्रा. मात्रा म्हणजे ते नाही, जे डोक्यावर आपण एक मात्रा दोन मात्रा देतो ते मात्रा, तो घटक वेगळा. मात्रा म्हणजे ते वेळ, कालावधी. एक मात्रा जर एखाद्या स्वराच्या उच्चारासाठी किंवा एखाद्या वर्णाच्या उच्चारासाठी लागत असेल तर त्याला आपण ऱ्हस्व म्हणत असतो. बरं, मग हे ऱ्हस्व किती आहेत, तर हे 6 जे दिलेले आहेत ते ऱ्हस्व स्वर म्हणून आपण ओळखत असतो. त्यानंतर बघा दीर्घ स्वर. दीर्घ स्वर म्हणजे काय, त्यांच्या उच्चारासाठी एक वेळ लागतो, 2 मात्रा एवढा वेळ लागतो. म्हणजे अच्या उच्चारासाठी एक मात्रा लागतो तर आच्या उच्चारासाठी 2 मात्रे वेळ लागत असतो. बरं, मग ह्यामध्ये दीर्घ स्वर किती आहेत, तर एकूण 4 दीर्घ स्वर असल्याचं आपल्याला दिसून येतं. बरं, या 4 दीर्घ स्वरांमध्ये पहिला कोण आहे आ, दुसरा कुठला आहे दीर्घ ई, तिसरा कुठला आहे दीर्घ उ आणि चौथा कुठला आहे ऑ. ऑ. 4 आपल्याला दीर्घ स्वर असल्याचं दिसून येतं. बरं, आणखी कुठलं वर्गीकरण करतात यामध्ये, तर यामध्ये महत्वाचं वर्गीकरण करतात संयुक्त स्वर. बरं, संयुक्त म्हणजे काय हो, जे 2 किंवा 2 पेक्षा जास्त वर्णांपासून बनलेले आहेत त्यांना आपण संयुक्त म्हणत असतो. मग ते स्वर असतील किंवा व्यंजने असतील. आपण मागच्या घटकामध्ये विशेष संयुक्त व्यंजने ही एक संकल्पना अभ्यासली होती बघा. बरं, विशेष संयुक्त व्यंजने म्हणजे कशाला म्हटलं होतं आपण, की समजा ज्ञ आणि क्ष हे जे 2 वर्ण होतं, या 2 वर्णांना आपण विशेष संयुक्त व्यंजने म्हटलं होतं. बरं, या विशेष संयुक्त व्यंजनांमध्ये आपल्याला काय लक्षात येतं, संयुक्त झालेले आहेत. बरं, क्षचा जर अभ्यास केला आपण मागच्या लेक्चरमध्ये क्षचा अभ्यास केला. बरं, त्याला विशेष संयुक्त व्यंजन का म्हटलं आपण, कारण क हलंत क अधिक क्ष अधिक अ असा तो क्ष पूर्ण वर्ण तयार झाला होता. मग तो 2 पेक्षा अधिक वर्णांपासून तयार झाला म्हणून त्याला विशेष संयुक्त व्यंजन आपण म्हटलं होतं. तीच कन्सेप्ट किंवा तीच संकल्पना इथे सुद्धा आहे. बरं, ह्यामध्ये मग संयुक्त स्वर कशाला म्हणायचं, तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्वरांपासून
जो स्वर तयार होतोय त्याला आपण संयुक्त स्वर म्हणत असतो. बरं, ह्यामध्ये आपण जर अभ्यासलं तर ए एक आहे बघा. बरं, आजच्या लेक्चरमध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकलो होतो. त्यामध्ये हे जे काही स्वर आहे यांना चिन्हांमध्ये आणि अक्षरांमध्ये कशा पद्धतीने लिहिले जातं त्याचा पण आपण अभ्यास केला होता. म्हणजे हा ए जो आहे, ए हा एकूण असा एक शब्द लिहितो आपण. यामध्ये जो ए आहे कशाच्या स्वरूपात लिहिला जातोय? चिन्हांच्या स्वरूपात लिहिला जातोय. माफ करा, अक्षराच्या स्वरूपात लिहिला जातोय. आणि केस आपण शब्द बघितला होता बघा. हा जो आहे के कशा स्वरूपात बघितला होता आपण? चिन्हाच्या स्वरूपात बघितला होता. तसंच इथे ए जे काय हो, एक मात्रा कसा तयार होतोय? तर हा दोन वेगवेगळ्या दोन स्वरांपासून दोन स्वर एकत्र येऊन हा ए तयार होतोय. म्हणून याला आपण संयुक्त स्वर म्हणतोय. काय म्हणतो याला आपण? संयुक्त स्वर. बरं, कोणकोणत्या घटकांपासून तयार होतो हा? हा तयार होतो अ अधिक ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई. मध्ये हे ट्रिक लक्षात ठेवा. म्हणजे ह्या ट्रिक्स ज्या आहेत, ट्रिक्स म्हणजे शॉर्टकट आहेत ह्या. हे प्रश्न जसेच्या तसे परीक्षेला येतात. बरं, ए कसा तयार होतोय? ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई. समोर ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई मिसळून ए हे वर्ण तयार झाल्याचं आपल्याला दिसतं. हा स्वर तयार झाल्याचं आपल्याला दिसतं. मग हा जो स्वर तयार होतोय अ अधिक ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई त्यापासून ए तयार होतोय. तर ह्याला आपण संयुक्त स्वर म्हणतोय. काय म्हणतोय याला आपण? संयुक्त स्वर म्हणतोय. दुसरा कुठला आहे? तर बघा, ऐरणीचं ऐ म्हणजे काय हो? दोन मात्रे म्हणून याला आपण ओळखतो. डोक्यावरती जे दोन मात्रे येतो, दैवत. समजा हा एक शब्द आहे दैवत. दैवत शब्द लिहित असताना ह्या दैवरतीचे दोन मात्रे आपण दिलेत म्हणजे कोणी? हा ए आहे. एक नाही, हे जे आहे अक्षराच्या स्वरूपात लिहिलंय. ह्या दै मध्ये जे आहे पण चिन्हाच्या स्वरूपात लिहिलंय. बरं, मग या ऐ कसा तयार होतोय? यामध्ये आधीच्या मध्ये काय होतं? अ होतं अधिक ई ऱ्हस्व किंवा ई दीर्घ. ह्यामध्ये काय आहे? आ आहे. आ असेल अधिक ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई. हे दोन्हीपैकी एक कोणीतरी आच्या सोबत आलं की आणि ते मिसळले की त्यांच्यापासून ऐ हा एक आपल्याला स्वर तयार झाल्याचा दिसतो. आणि ह्या स्वराला आपण काय म्हणतोय? संयुक्त स्वर. परत विचारतोय, संयुक्त स्वर का बरं म्हणतोय? कारण हा स्वर तयार होत असताना दोन किंवा दोनपेक्षा अधिक जास्त स्वर एकत्र येऊन ह्याने तयार केलेले आहेत, किंवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्वरांनी एकत्र येऊन हा ऐ हा स्वर तयार केलेला आहे. म्हणून याला आपण काय म्हणतोय? तर संयुक्त स्वर म्हणतोय. लक्षात येत आहे? बरं, पुढचा कोण आहे? ओ. आता ओ तयार होत असताना घटक होतोय. बरं, हे तुम्हाला लक्षात ठेवायला खूप सोपी पद्धत आहे. बघा, पहिल्याच्यात काय होतं? अ होतं अधिक ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई. त्याचा तयार होतो ए. ऐ कसा तयार होतोय? आ अधिक ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई. ह्याचं काय तयार होतंय? ऐ. तसंच ओ आणि औ हे पण सेम आहे. फक्त यामध्ये पुढे येणारे जे काही वर्ण आहेत, स्वर आहेत, ते फक्त बदललेले आहेत. बरं, कसे बदलले आहेत? बघा, ओ अधिक ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई. ह्यामध्ये याला जर फोड करून जर सांगायचं झालं तर बघा, ह्यामध्ये ओ कसा तयार होतोय? ओ कसा तयार होतोय? अधिक ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ. कोण तयार होतोय? उ तयार होतोय. तयार होतोय. बरं, मध्ये जर आपण आणखी थोडंसं डिटेल जर बघितलं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते बघा. ठीक आहे की यामध्ये पण असंच दिसतंय. इथे आधी होता, इथे आ आहे. आधी साठी अ होता, औ साठी आ आहे. बाकीचे वर्ण जे आहेत सारखेच आहेत. बाकीचे मिसळणारे स्वर आहेत ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ. मग आ अधिक ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ हे एकत्र येऊन काय तयार करताय? औ तयार करताय. इथे दिसत नसेल. काय तयार करताय? औ तयार करताय. हा जो औ तयार होतोय हा कशापासून तयार होतोय? तर आ अधिक ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ एकत्र येऊन हे तयार काय करताय? औ तयार करताय. ह्याचे आपण विस्तृत फोड बघूत. बघा, ह्यामध्ये जर आपण अभ्यासाला घेतलं तर कसं तयार झालं? हो,
ओ कसा तयार झाला? तयार होताना बघा सांगतो, ओ तयार होताना रस्व आला, ठीक, उ आला, किंवा रस्व आला, रस्व म्हणजे रस्वच असतो, अधिक दीर्घ उ आला, या कोणी एकत्र आलं, ही जोडी येऊ किंवा ही जोडी येऊ, तर तयार काय होणार आहे? तयार होणार आहे, तयार होणार आहे, तयार होणार आहे. बरं, असं जर आपण यात उचं जर बघितलं त्यामध्ये आपल्याला काय दिसतं? उचं जर आपण अभ्यास करायला घेतला त्यामध्ये आपल्याला सारखंच दिसतंय. त्यामध्ये फरक आहे की तयार होत असताना बघा, तयार होत असताना आ अधिक रस्व उ किंवा आ अधिक दीर्घ उ, दोन पैकी ही जोडी किंवा ही जोडी एकत्र येऊन तयार करतायत हो, अ तयार करताय. लक्षात येत आहे? म्हणून हे जे काही आपण आत्ता वर्ण बघितलेत, हे शेवटचे 4 बघितलेत जे संयुक्त म्हणून ज्यांना आपण ओळखतो. म्हणजे संयुक्त जे आहेत 4 कसे तयार झालेले आहेत? 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्वर एकत्र येऊन यांनी संयुक्त स्वर तयार केलेले आहेत. लक्षात येत आहे? अशा पद्धतीने ही संयुक्त स्वराची संकल्पना आहे. त्यानंतर बघा, याच वर्णांमध्ये स्वरांमध्ये रू हा एक आपल्याला, ऋषीचा रू एक वर्ण आपल्याला दिसतो. हा जो वर्ण आहे मराठीमध्ये रस्वच वापरला जातो, दीर्घ याचा वापर होत नाही. बरं, रस्व आणि दीर्घ यातला फरक कसा आहे तर इथे लिहून दाखवतो बघा. हा जो आहे हा रस्व आणि दीर्घ जो आहे अशा पद्धतीचा लिहिला जातो. रू जो आहे दीर्घ म्हणून वापरला जातो, पण हा फक्त संस्कृतमध्ये आहे, मराठीत याला स्थान नाही. मराठीत फक्त आणि फक्त रस्व रू हाच वापरला जातो, म्हणून ह्याला आपण रस्वांच्या यादीमध्ये टाकत असतो. बरं, ह्याला जर पुढचा जो आहे बघा प्लू, आता ह्याला सुद्धा रस्वत्वच आहे, पण ह्याचे जे वापर आहे बघा हा मराठीमध्ये जवळपास संपत आलेला आहे. मी वर्णांच्या सुरुवातीच्या सिरीजमध्ये सांगितलं होतं की हा एकमेव वर्ण असा आहे की ज्याचा फक्त एकच शब्द मराठीमध्ये उपलब्ध आहे, तो म्हणजे कोणता? क्लुप्ती. क्लुप्ती म्हणजे कुठला? तर हा बघा, थोडंसं इथे लिहितो. हा जो क्लुप्ती आहे हा एकमेव मराठीमध्ये शब्द आहे जो क्लुप्ती किंवा लू या शब्दापासून तयार होणार आहे. बाकीचे जवळपास ह्याचे वापर जो आहे तो मराठीतला नष्ट होत आलेला आहे. आणि ॲ हा एक वर्ण आहे जो स्वर म्हणून आपण रस्व स्वर म्हणून ओळखत असतो. ॲ हा रस्व स्वर, तर अ हा दीर्घ स्वर. अशा पद्धतीने उच्चारास लागणाऱ्या कालावधीनुसार रस्व, दीर्घ आणि दुसरं कुठलं तर संयुक्त, अशा 3 प्रकारे यांचं आपण वर्गीकरण करत असतो. आय होप की तुमच्या हे सगळं लक्षात येत असेल. जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये ते नक्की डाऊट टाका, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी नक्की देईल. त्याच्यानंतर बघा की वर्णांच्या वर्गीकरण जर म्हटलं, बरं त्यामध्ये रस्व स्वर आणि दीर्घ स्वर, संयुक्त स्वर यांची व्याख्या आपल्या बघायचं राहिलं. बरं, रस्व स्वर म्हणजे कुठले? ज्या स्वरांच्या उच्चारासाठी किंवा उच्चार करण्यासाठी वेळ लागतो, म्हणजेच एक मात्रा एवढा वेळ लागतो. मी ही व्याख्या तुम्हाला सुरुवातीला सांगितली की ज्या स्वरांच्या उच्चारासाठी कमी वेळ लागतो, म्हणजेच किती? एक मात्रा वेळ लागतो, त्यांना आपण काय म्हणत असतो? रस्व स्वर म्हणत असतो. मग ह्यातले आपण जे उदाहरणं बघितलेत, हे जे 8 आहे, सॉरी माफ करा, 6 जे स्वर आहेत, अ, इ, उ, रू, ळू, हे 6 स्वर आहे, त्यांना आपण रस्व स्वर म्हणत असतो. दीर्घ स्वर कुठले? ज्या स्वरांच्या उच्चारासाठी अधिक वेळ लागतो, अधिक म्हणजे किती? दुप्पट वेळ लागतो, म्हणजे 2 मात्रा वेळ लागतो, त्या स्वरांना आपण काय म्हणत असतो? दीर्घ स्वर म्हणत असतो. आता ह्यामध्ये कोणकोणते? आ, इ, उ, अ, हे 4 त्याला दीर्घ स्वरांमध्ये दिसतात. त्याच्यानंतर पुढचा एक घटक आपण बघितला होता, म्हणजे कुठला? संयुक्त स्वर. बस, संयुक्त स्वर म्हणजे काय? ज्या स्वरांच्या उच्चारासाठी 2 मात्रा एवढा वेळ लागतो. वेळ किती लागतोय? 2 मात्रा. बरं, वेळेचं जेवढं दीर्घ स्वरांना लागतोय तेवढाच संयुक्त स्वरांना पण लागतोय. आणि ते काय हो? 2 किंवा अधिक स्वरांच्या एकत्रीकरणातून बनलेले आहेत. 2 किंवा अधिक स्वरांच्या एकत्रीकरणातून जे स्वर बनलेले आहेत त्यांना आपण संयुक्त स्वर म्हणत असतो. ही व्याख्या मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितली, परत एकदा ही बोर्डवरनं लक्षात ठेवा. त्या स्वरांना आपण काय म्हणतोय? जे 2 किंवा 2 पेक्षा अधिक स्वरांपासून बनलेले आहेत त्यांना संयुक्त स्वर म्हणतोय. बरं, उच्चार करण्यासाठी किती वेळ लागतोय? 2 मात्रा एवढा वेळ लागतोय. बरं, दीर्घ स्वरांना किती वेळ लागतोय? तेच 2 मात्रा लागतोय.
आणि संयुक्त स्वरांना किती लागतोय, त्यांना पण 2 मात्रा वेळ लागतोय. म्हणजे सगळे संयुक्त स्वर जे आहेत, हे एक वाक्य लक्षात ठेवा, सगळे संयुक्त स्वर जे आहेत ते दीर्घ आहेत. कसे आहेत ते, दीर्घ आहेत. पण सगळे दीर्घ जे आहेत ते संयुक्त नाहीत. दीर्घमध्ये काही स्वतंत्र तयार झालेले ते पण आहेत. त्यामुळे दीर्घ स्वर केव्हा तयार होत आहेत, तर दीर्घ स्वर त्या आपण समोर संकल्पनेत बघणार आहोतच. दीर्घ स्वर कसे तयार होतात, पुनरावृत्ती होऊन अ अधिक आ तयार होतोय, दीर्घत्व प्राप्त होते त्यांना. ऱ्हस्व 2 एकत्र येऊन ज्यावेळेस दीर्घ तयार करतात ते दीर्घ झाले. पण ज्यावेळेस आपण संयुक्त स्वरांचा अभ्यास करतो, संयुक्त स्वरांमध्ये 2 वेगवेगळे स्वर येत आहेत बघा. मग त्यामध्ये आपण एक ओ बघितला होता, औ बघितला होता आणि औ. त्यामध्ये आपण जर बघितलं अधिक उ, बघितलं होतं. हा वेगळा आहे, उ हा वेगळा आहे, पण हे संयुक्त स्वर आहेत. मी परत सांगतोय, सगळे संयुक्त स्वर जे आहेत हे कसे आहेत, दीर्घ आहेत. पण सर्व दीर्घ स्वर हे संयुक्त स्वर नाहीत. हे एक वाक्य लक्षात ठेवा, परीक्षेत बऱ्यापैकी याला जंबल केलं जातं. बरं, दीर्घ स्वर हे संयुक्त स्वर असतात. कसे असतात, माफ करा हे वाक्य चुकलंय, सर्व संयुक्त स्वर हे दीर्घ असतात हे सांगतोय मी. हे वाक्य खुलं करा किंवा खोडून टाका, त्याला उलट लिहा की सर्व संयुक्त स्वर हे कसे असतात, दीर्घ असतात. बरं, संयुक्त स्वरांची व्युत्पत्ती किंवा तयारी हे कसे तयार झालेत याचे स्पष्टीकरण कोणी दिलं होतं, तर मोके दामले या व्याकरणकारांनी आपल्याला दिलं होतं. त्या पद्धतीने या स्वरांच्या उच्चारासाठी लागणाऱ्या कालावधीनुसार आपण यांचे 3 प्रकारे वर्गीकरण केलं. त्यातलं कुठलं, पहिलं ऱ्हस्व स्वर, दुसरे दीर्घ स्वर आणि तिसरं संयुक्त स्वर. अशा पद्धतीने ह्या स्वरांच्या उच्चारानुसार लागलेल्या कालावधीनुसार आपण ह्या स्वरांचं 3 प्रकारे विभाजन करत असतो. त्यानंतर विभाजनाची पुढची पद्धत आहे बघा, ती म्हणजे कुठली हो, बघा ते जे दीर्घ स्वर तयार झालेत ते दीर्घ कसे तयार झालेत बघा. बरं, ह्यामध्ये आपण बघितलं होतं की सर्व संयुक्त स्वर हे दीर्घ स्वर असतात, पण सर्व दीर्घ स्वर हे संयुक्त स्वर नाहीत. बरं, ह्यामध्ये मग हे जे आहेत बघा, इथून इथपर्यंत कसे आहेत हो, संयुक्त आहे. काय आहेत, हे संयुक्त स्वर आहेत. हे जे आहेत हे 3 कसे आहेत हो, दीर्घ आहे. कसे आहेत, दीर्घ. वरचे 3 जे आहेत हे दीर्घ आहेत. बरं, दीर्घत्व म्हणजे काय, तर ह्रस्व एक ह्रस्व यांचं मिळून काय तयार होतंय, तयार होतंय. ते 2 ह्रस्व स्वर एकत्र येऊन दीर्घत्व आणतायत त्याला, किंवा मग त्याचं ऍडिशन करतायत, दोघांचे एकमेकांमध्ये मिसळ होऊन पुढचा दीर्घ स्वर तयार करतायत. बरं, दुसरा कुठला आहे, ई. ई कसा तयार होतोय हो, ह्रस्व ई अधिक ह्रस्व ई बरोबर दीर्घ ई. जे सेम तोच स्वर स्वतः परत त्यात मिसळतो आणि त्याला दीर्घत्व प्राप्त करतो, म्हणजे त्याला आपण दीर्घ स्वर असं म्हणत असतो. पण संयुक्त स्वरांमध्ये काय बघतो आपण, की संयुक्त स्वरांमध्ये 2 वेगवेगळे स्वर असतात बघा. यामध्ये समजा पहिलाच एक दीर्घ स्वरांमधला हा एक शेवटचा बघून घेऊ, उ. व उ अधिक ह्रस्व उ, ह्याचं काय होतंय, दीर्घत्व येतंय आणि दीर्घ उ तयार होतोय. बरं, ह्या तिघांमध्ये काय साम्य दिसतं आपल्याला, ह्यामध्ये जे काही एकत्र आलेले स्वर आहेत एक तेच आहेत, तेच रिपीट झालेत आणि त्यांनी 2 वेळेस येऊन दीर्घत्व तयार केलंय. पण जर आपण इकडे संयुक्त स्वरांमध्ये जर अभ्यासाला घेतलं, आपल्याला असं दिसतं बघा. आता जर आपण एचा अभ्यास केला, जर आपण एचा अभ्यास केला तर हा कसा तयार झालाय हो, हा संयुक्त स्वर म्हणून आपण यांना ओळखतो. बरं, संयुक्त स्वर कसा तयार झालाय हा, तर हा 2 वेगवेगळे स्वर एकत्र येऊन हा तयार झालाय, म्हणून याला आपण दीर्घ न म्हणता काय म्हणतोय, संयुक्त म्हणतोय. बरं, संयुक्त मध्ये काय झालंय, त्यामध्ये आपल्याला एक घटक दिसतो बघा की हा ए तयार होत असताना ई, ह्रस्व ई किंवा दीर्घ ई एकत्र येऊन त्यांनी तयार केलंय, त्याला आपण काय म्हणतोय, संयुक्त स्वर म्हणतोय. वरती काय झालंय आतापर्यंत, या वरच्या घटकांमध्ये काय झालंय की अधिक हा दीर्घ आ म्हणजे आ तयार झाला आणि त्याला दीर्घत्व आलं, म्हणजे अला दीर्घत्व येऊन अ मध्ये मिसळून आ तयार केलाय, ई मध्ये मिसळून दीर्घ ई तयार केलाय, उ मध्ये मिसळून त्यांनी दीर्घ उ तयार केलाय. पण ह्यामध्ये तसं दिसत नाही. संयुक्त स्वरांमध्ये काय दिसतं आपल्याला, एक एका जातीचा आहे, एक दुसऱ्या जातीचा आहे, त्यांनी मिळून काहीतरी नवीन स्वर तयार केलाय, म्हणून ह्यांना आपण काय म्हणतोय, संयुक्त स्वर म्हणतोय.
तसंच बघा ऐ मध्ये आपण जर बघितलं तर आ अधिक ई किंवा दीर्घ ई तर काय तयार होतंय ए. त्याच्यानंतर ओचं पण तसंच आहे, एक ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ एकत्र येऊन काय तयार करताय, तयार करताय. नंतर ओ कसं तयार होतंय, आ एक ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ एकत्र येऊन तयार काय करतायत, तयार करतायत. अशा पद्धतीने दीर्घ आणि संयुक्त स्वर तयार होत असतात. त्यानंतर बघा की हे दीर्घ आणि संयुक्त स्वरांचं इथपर्यंत झालं विभाजन आपलं. आता दुसऱ्या पद्धतीने मी सांगितलं होतं की स्वरांचं 3 प्रकारे विभाजन केलं जातं. त्यातलं दुसरं बघा स्वरांच्या उच्चार स्थानानुसार कसे स्वरांचे उच्चार स्थान ठरलेले आहेत. मग त्या उच्चार स्थानानुसार आपण स्वरांचं परत 2 प्रकारे विभाजन करतो. त्यामध्ये पहिला आहे सजातीय स्वर आणि दुसरे आहेत विजातीय स्वर. आता सजातीय स्वर आणि विजातीय स्वर म्हणजे काय, सजातीय म्हणजे सवर्ण आणि विजातीय म्हणजे असवर्ण, हे झालं शाब्दिक घटक. पण सजातीय कशाला म्हणायचं आणि विजातीय कशाला म्हणायचं, तर यामध्ये जेव्हा पहिला स्वर आणि त्याच्यासारखा आणखी कुठला तरी स्वर हा एकाच ठिकाणाहून एकाच केंद्रावरून जर तयार होत असेल, उच्चारताना तो एकाच केंद्रावरून तयार होत असेल तर त्याला आपण सजातीय म्हणतो बघा. बरं, यामध्ये सजातीय आणि विजातीय यांचे घटक पूर्ण डिटेल जर अभ्यास झाला तर 3 गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या. 3 स्वर जे आहेत ते फक्त सजातीय आहेत, जे आत्ता आपण मागच्या स्लाइडवरती बघितले होते. बरं, कुठले कुठले, तर पहिला आहे एक जोडी आहे बघा अ आ, दुसरा आहे ई दीर्घ ई आणि तिसरी आहे उ दीर्घ उ. 3 जोड्या फक्त मराठी व्याकरणामध्ये आणि स्वरांमध्ये या 3 जोड्या ज्या आहेत त्या फक्त सजातीय आहेत. बाकी यांच्या व्यतिरिक्त कुठल्याही स्वरांच्या जोड्या लावून बघितल्या तर त्या विजातीयच ठरतात. ते कसं, तर समजा आधी सजातीयचा संकल्पना काय ती बघू आपण. आता सजातीय म्हणजे काय, ते एकाच ठिकाणाहून एकाच केंद्रावरून तयार होत आहेत. समजा मी अ हा जर उच्चार करतोय अ आणि आ अ आ, तर या दोन्हींचा उच्चार एकाच ठिकाणून झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तसंच ई ई, लक्षात येते, ई ई ऱ्हस्व ई दीर्घ ई, त्यांचा उच्चार एकाच ठिकाणून होतोय उ उ, लक्षात येते. हे पण एक असं आहे उची जोडी की ज्यांचा उच्चार स्थान हे एकच आहे, म्हणून ह्यांना आपण सजातीय स्वर म्हणत असतो. बरं, विजातीय स्वरांमध्ये काय होतं मग, तर ह्यामध्ये समजा अ सोबत तुम्ही कुठलाही घेतला, कुठलाही जोडी घेतली अ उ, बघा यांचे उच्चार स्थान बदलत आहेत अ उ. याचं जर मी असं घेतलं अ उ, उ जर जोडी घेतली ही विजातीय जोडी होतीये. चा उगमस्थान वेगळं आहे, उचा उगमस्थान वेगळं आहे. मी अ ओ जर घेतलं तर उगमस्थान वेगळं आहे. बरं, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं सर अ ओ औ हे एकाच जातीचे दिसल्यासारखे दिसतात, पण नाही. हे जे संयुक्त स्वर तयार झालेले आहेत ना, ह्याचा उगम जर आपण बघितला ह्यांच्यामध्ये हे समजा अ दीर्घ उ किंवा दीर्घ उ तयार झालेले आहेत. मग हे याची जर फोड करत घेतली तुम्ही अ हे घटक, ह्यांचं विजातीय समीकरण तयार होतं. लक्षात येत आहे. त्यामुळे फक्त सजातीय स्वर कुठले, तर अ आ ई ई उ उ हे 3च जोड्या अशा आहेत ज्या सजातीय म्हणून ओळखल्या जातात. बाकी व्याकरणात कितीही खोल प्रश्न जाऊ द्या, कसाही जाऊ द्या, काहीही विचारलं तरी ते काय असणार आहे, विजातीय जोड्या असणार आहे. आणि ह्यावरती 100% प्रश्न असतो, खालीलपैकी सजातीय जोडी कुठली, आणि त्यामध्ये हे पर्याय दिले जातात बघा अ ओ किंवा ओ. असे पर्याय जे आहेत हे नक्की दिले जातात. लक्षात येत आहे. मग हे असे पर्याय टाळण्यासाठी आपण फक्त 3 घटक लक्षात ठेवायचे, बाकी सगळे काय असणार आहे, विजातीय असणार आहे. 3 कुठले कुठले आहेत परत सांगतो, अ आ पहिली जोडी, उ उ दुसरी जोडी आणि ई ई ही तिसरी जोडी. या 3च जोड्या अशा आहेत ज्या सजातीय स्वर म्हणून ओळखल्या जातात. बाकी कुणासोबत कुणी आलं आणि कशी जोडी तयार झाली तर ती कुठली असणार आहे,
विजातीय जोडी असणार आहे. आता विजातीय जोड्यांच्या खूप जोड्या पाडता येतात, त्या कितपत लिहिल्या तरी त्या कमीच पडणार आहे. समजा आपण विजातीय जोड्यांचं जर बसलो तर ई दीर्घ ई काय झाली, विजातीय जोडी झाल्या. हे ई ओ दोघांचे उच्चारस्थान वेगळे आहेत. दोघांचे सुद्धा वेगवेगळे आहेत. एकात ई होतं, एकात उ होतं तयार होत असताना. व्युत्पत्ती आपण बघितली त्यावेळेस त्यामध्ये जे काही संयुक्त स्वर तयार झालेत ते कसे तयार झालेत ते आपण बघितलं. एकामध्ये ई आहे, एकामध्ये उ आहे, त्यामुळे दोघांचा उच्चारस्थान जो आहे तो परत वेगवेगळा येतो. ह्या सगळ्या कोणत्या जोड्या असणार आहेत, विजातीय जोड्या असणार आहेत. लक्षात येत आहे, खूप सोपी कन्सेप्ट आहे. लक्षात काय ठेवायचं, फक्त सजातीय 3 जोड्या लक्षात ठेवायच्या, बाकी कुठलीही जोडी आली ती कुठली असणार आहे, विजातीय जोडी असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा घटक की स्वरांच्या व्युत्पत्तीनुसार, व्युत्पत्ती म्हणजे काय, निर्मिती कसे तयार झालेत त्यानुसार स्वरांचे परत 3 प्रकार पाडले जातात. बरं, हे 3 प्रकार कुठले आहेत? पहिलं सिद्ध स्वर म्हणतो आपण. कुठले? सिद्ध स्वर. सिद्ध म्हणजे जे मूळचे आहेत, मूळचे स्वर आहेत त्यांना आपण सिद्ध स्वर म्हणतो, किंवा रस्व स्वर आहेत त्यांना आपण सिद्ध स्वर म्हणतो. नंतर कुठले हो, द्विगुणित स्वर. यात आणखी तुमची संकल्पना क्लिअर होईल. द्विगुणित म्हणजे काय, एकच घटक 2 वेळेस येऊन त्यांनी कोणता दीर्घत्व प्राप्त करून दिलं त्याला आपण द्विगुणित स्वर म्हणतो. म्हणजे आता जे बघितलं आपण दीर्घ स्वर तेच म्हणजे कोण, द्विगुणित स्वर. आणि तिसरे म्हणजे कोण हो, संयुक्त स्वर. त्यांची निर्मिती आपण ऑलरेडी बघितली आहे. व्युत्पत्तीनुसार ह्याचे परत 3 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. आता वर्गीकरण ते कसंही जरी बघितलं तुम्ही तर त्यामध्ये वर्गीकरणात बदल होणार नाही. त्यांची व्युत्पत्ती जी आहे ते आपण जशी शिकलो की रस्व कुठले, दीर्घ कुठले आणि संयुक्त कुठले, त्यातले फक्त रस्व जे आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे, सिद्ध स्वर म्हणणार आहे. सिद्ध म्हणजे काय, जे मूळचे आहेत त्यांना आपण सिद्ध स्वर म्हणतो, मूळ स्वर म्हणतो. बरं, द्विगुणित कुठले, तर आपण बघितलं दीर्घत्व ज्यांना प्राप्त झालं होतं ते सगळे द्विगुणित आहेत. आणि तिसरे जे आहेत संयुक्त स्वर. संयुक्त स्वर कुठले, तर ते स्वर जे 2 विजातीय स्वरांपासून जे काय तयार झाले होते त्यांना आपण काय म्हटलं होतं, संयुक्त स्वर म्हटलं होतं. अशा पद्धतीने व्युत्पत्तीनुसार 3 प्रकार स्वरांमध्ये आपण पाडत असतो. बरं, ह्यामध्ये मूळचे स्वर कुठले आहेत हो, अ, त्यानंतर ई, उ, रू, ळू. किती झालेत हे 5 जे स्वर आहेत, माफ करा 1 2 3 4 5, हे 5 स्वर आहेत, हे सिद्ध स्वर आहेत, मूळ स्वर आहेत किंवा रस्व स्वर आहेत. त्याच्यानंतर हे जे 3 आहेत दीर्घ स्वर आहे. बरं, आता आपण बघितलं होतं अ अधिक अ काय तयार झालं होतं, हे तयार केलं होतं दीर्घत्व, द्विगुणित. काय म्हणतो आपण, द्विगुणित. दोनदा आला आणि त्यांनी काय तयार केलं, तयार केलं, आपण म्हणतो द्विगुणित दीर्घत्व. त्याच्यानंतर ई अधिक ई आलं, हे थोडंसं पुढच्या पेजवर लिहितो. ई अधिक ई आलं, ह्यांनी तयार काय केलं, द्विगुणित होऊन, डबल होऊन काय केलं, दीर्घ ई तयार केला. नंतर रस्व उ, दोघं एकत्र येऊन काय केलं हो, दीर्घ उ तयार केलं. दीर्घ उ तयार होत असताना हा रस्व उ जो होता ना तो द्विगुणित झाला, डबल झाला. म्हणजे हा एकटा होता आधी, आणखी एक घेऊन आला आणि दोघं एकत्र येऊन यांनी काय केलं, दीर्घ उ तयार केला. अशा पद्धतीने हे दीर्घत्व घडून आणताय, द्विगुणित म्हणतायत. संयुक्त स्वरांची उत्पत्ती आपण बघितलीच आहे. कसली, तर यामध्ये आपण बघतो रस्व ई किंवा दीर्घ ई एकत्र येऊन त्यांनी तयार केला. आपण आधी पण बघितलंय. त्यानंतर आ रस्व ई किंवा दीर्घ ई एकत्र येऊन त्यांनी तयार केलं ऐ, रणीचं ऐ. आणि रस्व उ किंवा दीर्घ उ एकत्र येऊन त्यांनी काय तयार केलंय, आ रस्व उ किंवा दीर्घ उ एकत्र येऊन त्यांनी काय तयार केलंय, अ तयार केलंय. अशा पद्धतीने स्वरांची उत्पत्ती झाल्याचं आपल्याला दिसून येतं. नंतर बघा, आता हे जे आपण घटक शिकलो रस्व, दीर्घ, संयुक्त,
आता स्वरांचं ऱ्हस्वत्व आणि दीर्घत्व हे खूप महत्वाची भूमिका पार पडत असतं. बरं, भूमिका काय पार पडतं? ज्या ठिकाणी ऱ्हस्व स्वर वापरायचा तिथे जर दीर्घ वापरला गेला तर त्या शब्दाचा पूर्ण अर्थ बदलून जातो. म्हणजे दिन आणि दिन, ऱ्हस्व दिन आणि दीर्घ दिन. म्हणजे एक ऱ्हस्व दिन म्हणजे दिवस आणि दीर्घ दिन म्हणजे गरीब. म्हणजे अक्षरशः फक्त वेलांटी बदलली, पहिल्याच्या ऐवजी दुसरी दिली तर त्या शब्दाचा पूर्ण अर्थ बदलल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे शब्दांमध्ये ऱ्हस्वत्व आणि दीर्घत्व याला खूप महत्त्व असल्याचं आपल्याला दिसून येतं. व्याकरणिकदृष्ट्या तर आहेच, पण शाब्दिकदृष्ट्या त्या शब्दांचे पूर्ण अर्थ बदलल्याचं आपल्याला दिसून येतं. असेच काही शब्द बघा जे ऱ्हस्वत्व आणि दीर्घत्व या घटकावरती आपण घेतोय. ह्यामध्ये बघा काही शब्द दिलेले आहेत ज्यामध्ये ऱ्हस्व स्वर असतात. हे शब्द परीक्षेत शुद्ध लेखनासाठी येतात. शुद्ध शब्द ओळखा, अशुद्ध शब्द ओळखा. समानार्थीमध्ये जर समानार्थीमध्ये दिन दिन हे दोन्ही शब्द असले आणि त्याला काहीतरी गरीब असा काहीतरी पर्याय असला तर ते एक दिन कुठला तरी चुकीचा असणार आहे. कारण एक दिन म्हणजे दिवस, एक दिन म्हणजे गरीब. पण कुठला दिवस आणि कुठला गरीब हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे शब्द एक दोन वेळेस नजरेखालून काढले तर आपल्याला यांचा अर्थ आणि यातला फरक आपल्याला लक्षात राहून जाईल. तर बघा, जे पहिल्या इकडच्या रो मध्ये दिलेले आहेत ते सगळे ऱ्हस्व स्वर असलेले आहेत पलीकडे, आणि इकडे जे आहेत हे कुठले आहेत ज्यांमध्ये दीर्घ स्वर वापरलेले आहेत. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला बघा की चिर मध्ये ची ऱ्हस्व आहे बघा. बरं, चिर म्हणजे काय तर दीर्घ काळापर्यंत, चिरकाल पण म्हणतो ना, चिरकाल. चिरकाल म्हणजे खूप जास्त काळासाठी. आणि दुसरा चिर, चिर म्हणजे झोप. फक्त ऱ्हस्वची आहे, हे जे आहे दुसरं दीर्घ वेलांटी दिलेली आहे. वेलांटीच दोन्ही ठिकाणी वेलांटीच आहे, पण पहिली ऱ्हस्व वेलांटी आहे. ऱ्हस्व वेलांटी म्हणजे अधिक काळ, चिरकाल. चिरकाल म्हणजे खूप जास्त काळासाठी. आणि दुसरी वेलांटी जर दिली तर त्याचा अर्थ काय होतोय? झोपणे किंवा झोप. पुढचं बघा जीत. जीत म्हणजे पराभूत. हार आणि जीत यातलं जीत जे आहे, जीत जर ह्याला पहिली वेलांटी असेल तर जीत म्हणजे पराभूत होणे, पराभूत झालेला. दुसरी वेलांटी जर असेल तर याचा अर्थ होतो विजयी झालेला, विजय ची जीत झाली. म्हणजे याचे दोन अर्थ निघतात. समजा याचं जर मी असं म्हटलं याची जीत झाली, मी जर हे जीत म्हणतोय, जीत हे असं जीत लिहितोय, ही जीत म्हणजे त्याची हार झाली, तो पराभूत झालाय. आणि याच्याऐवजी मी जर लिहिलं त्याची जीत झाली, ही जीत आहे ना, हा म्हणजे विजय झाला. बघा, नुसत्या वेलांटीने अर्थ बदलून जातो. लक्षात येत आहे? त्यामुळे हे आपण जे स्वर शिकलोय, हे स्वरांचं ऱ्हस्वत्व दीर्घत्व हे यासाठी शिकलोय. हे शब्द व्याकरणात शुद्ध लेखनामध्ये खूप कामाला पडतात. व्याकरणात पण आणि शुद्ध लेखनात पण. शुद्ध शब्द ओळखा, योग्य शब्द ओळखा, असे बरेच प्रश्न या घटकांवरती असल्याचं आपल्याला दिसतं. पुढचा शब्द आहे बघा दिन. मी जो तुम्हाला आता स्पष्ट सांगितलं होतं, स्पष्टीकरण दिलं होतं. दिन पहिली वेलांटी आहे. पहिली वेलांटी म्हणजे दिवस. आणि गरीब म्हणजे कोण? ज्याला दुसरी वेलांटी असते. कुठली? ही. बघा, दीला दुसरी वेलांटी आहे. तो दिन म्हणजे कुठला? ज्याला दुसरी वेलांटी आहे तो म्हणजे गरीब. आणि ज्याला पहिली वेलांटी आहे तो कोण? तो म्हणजे दिवस. त्याच्यानंतर बघा पाणी. पाणी, चक्र पाणी शब्द आपण वापरतो. चक्र पाणी, चक्र आहे ज्याच्या हातात असा तो आपण समास आणि अलंकारिक शब्दांमध्ये हे सगळं अभ्यासणार आहोतच. पण चक्र पाणी, तर हे पाणी म्हणजे काय हो? हात. वेलांटी, पहिली वेलांटी ज्या पाणी नीला असते पाणीमध्ये, तो त्याचा अर्थ काय घ्यायचा आहे? हात. आणि दुसरं पाणी म्हणजे काय? जल, आपण जे पितो पाणी. पाण्याच्या शब्दाला दुसरी वेलांटी वापरली जाते. त्याच्यानंतर बघा पीक. पीकचा अर्थ होतो कोकिळा. पण कुठल्या? ऱ्हस्व वेलांटी. पहिला जर ऱ्हस्व वेलांटी असेल तर त्याचा अर्थ होतो कोकिळा. आणि दुसरं पीक, पीक म्हणजे काय हो? त्याला दुसरी वेलांटी असते. ते पीक म्हणजे कुठलं? धनधान्य किंवा धान्य, ज्याला आपण शेतातलं धान्य म्हणतो, ते पीक म्हणजे दुसरी वेलांटी. आणि पहिली वेलांटी म्हणजे कोण? कोकिळा. त्याच्यानंतर नीज बघा. नीज, नीज पहिली वेलांटी असेल तर त्याचा अर्थ होतो स्वतःचा, किंवा आपण म्हणतो ना निजी मालमत्ता. निजी म्हणजे स्वतःची मालमत्ता. तर ते नी जे आहे ते पहिली वेलांटीवाला आहे, त्याला आपण म्हणतो स्वतःचे, निजी मालमत्ता. तर ते नीज जे आहे ते पहिली वेलांटीवाला नीज म्हणजे कुठलं?
तर ज्याला आपण स्वतःचा उल्लेख करतोय तो घटक म्हणजे निज. आणि दुसरं निज म्हणजे काय हो, आपण म्हणतो ना निजलो, झोपलो. निज म्हणजे झोप. ज्यावेळेस दुसरी वेलांटी दिलेली असते ती निज म्हणजे काय, त्याचा अर्थ होतो झोप घेणे, झोपणे. त्यानंतर बघा ती करा ती. प्रति म्हणजे काय, ते, प्रत्येकी. पण लिहितो बघा प्रति माननीय मुख्याध्यापक किंवा मग प्रति जिल्हाधिकारी साहेब. प्रति म्हणजे ज्यांच्याकडे आपण सुपूर्द करतोय किंवा मग त्यांच्याकडे विनंती करतोय ते. आणि प्रति अर्थ काय होतोय, आपण झेरॉक्स पेपर असतील किंवा कुठले तरी कागद असतील, त्या कागदांची 1 प्रत 2 प्रत असं जे काही मूल्यमापन करतोय, मोजतोय, त्याच्या अनेक वचन म्हणजे प्रति. हे किती कन्फ्युजन आहे बघा, पण सगळ्यात सोपं आहे. आपण लिहितानी आता बऱ्यापैकी मी बऱ्याच अर्जांवरती पोरांना हे लिहितानी बघितलंय. प्रति माननीय, प्रति नाही, प्रति असं आहे, प्रति आहे, हे चुकीचं आहे, बरोबर आहे. प्रति माननीय अध्यक्ष साहेब, हे प्रति बरोबर आहे, हे जे आहे हे चुकीचं आहे. लक्षात येत आहे. त्यामुळे आपण डे टू डे जर याचा थोडासा अभ्यास केला, 1-2 वेळेस नजरे खालून घातले हे शब्द, तर आपल्याला ऱ्हस्व कुठले आणि दीर्घ कुठले हे लगेच क्लिअर होऊन जातं. त्याच्यानंतर बघा पुढचे काही शब्द आहेत बघा. किंतु त्यामध्ये इक्विव्हॅलेंट असेल तर आपण म्हणतो ना त्यामध्ये किंतु आला. किंतु आला म्हणजे काय, परंतु, कारण आला. आणि किंतु उकारावरती आहे. पहिला उकार असेल तुला पहिला उकार असेल तर किंतु म्हणजे काय, ज्याला पहिला उकार आहे तर किंतु म्हणजे परंतु. आणि किंतु तुला दुसरा उकार असेल तर त्याचा अर्थ काय होतोय, शंका. लक्षात येत आहे. त्याच्यानंतर बघा अश्विन. अश्विन म्हणजे कोण, घोडेस्वर. इथे अ शब्द लक्षात ठेवा. अश्विन घोडेस्वराला म्हणतोय. आणि अश्विन काय हो, अश्विन हा मराठी महिना आहे. लक्षात येते. इथे आय बघा, हा अश्विन म्हणजे कोण, मराठी महिना. नंतर स्वगत. स्वगत म्हणजे काय, स्वतःशी बोलणे, स्वगत. आणि स्वमध्ये त्याला जर आपण हा जर स्वर मिसळवला आणखी म्हणजे स्वागत केलं, त्याला त्या शब्दाला जर स्वागत असं केलं, स्वागत म्हणजे काय, आदर करणे, आदरातिथ्य करणे, सत्कार करणे, ह्याला आपण काय म्हणतो, स्वागत म्हणतो. स्वगत, स्वागत. बरं, पहिली वेलांटी असलेला मिलन ते भेटणे. लक्षात आहे. पहिली वेलांटी असेल मिलन, मिलनला जर पहिली वेलांटी असेल मला, तर त्याचा अर्थ होतो भेटणे. आणि मला जर दुसरी वेलांटी असेल त्याचा अर्थ होतो मिटणे. मिटणे में मिलना, ते मिलन जे आहे ते म्हणजे मिटणे. त्याला दीर्घ वेलांटी वापरली जाते. आणि ऱ्हस्व असेल तर काय असणार आहे, भेटणे, त्याचा अर्थ भेटणे असा असणार आहे. त्याच्यानंतर बघा हे सुवरती एक आहे, सूर. सूर म्हणजे देव. सूर हा शब्द आहे. तर सूर म्हणजे काय, तर देव. आणि सूर म्हणजे काय हो, संगीतातले सूर किंवा आवाज. काय म्हणतो आपण, संगीतातले सूर किंवा आवाज म्हणतोय. त्याच्यानंतर बघा सूत. हा सला उकार आहे. मग हे सूत म्हणजे काय, तर सूत म्हणजे मुलगा. आणि दुसरा उकार असेल त्याला आपण काय म्हणतोय, दोरा किंवा धागा, सुती कापड. मग त्यातलं सूत जे आहे ते कसं असणार आहे, दीर्घ असणार आहे. हे पवनपुत्र म्हणजे अंजनी सूत हे जे असणार आहे, तर ते सूत म्हणजे काय, उकार असणार आहे, उकार असणार आहे. त्याच्यानंतर बघा उपहार. उपहार म्हणजे काय, भेटवस्तू. आणि उपहार म्हणजे काय, फराळ, नाश्ता. खूप सोपी संकल्पना आहे. उपहार. तर उपहार ग्रह असतं, उपहार ग्रह नसतं. उपहार म्हणजे भेटवस्तू देणे किंवा कोणाला तरी काहीतरी पुष्पगुच्छ देणे, उपहार देणे, दागदागिने देणे, ते म्हणजे भेटवस्तू देणे, उपहार. आणि उपाहार म्हणजे काय, जिथे नाश्ता किंवा फराळ सुविधा असते, उपहार ग्रह असतं. बऱ्याच ठिकाणी उपहार ग्रहच लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर बोर्ड वाचत घेतले तर लक्षात येतं, काही ठिकाणी उपहार ग्रह लिहिलेलं आहे, उपहार नाहीये, उपहार ग्रह आहे. तर ते चुकीचं आहे. तर उपहार म्हणजे भेटवस्तू आणि उपहार म्हणजे
नाश्ता किंवा फराळाचं ठिकाण किंवा फराळ. त्यानंतर बघा अनुज, त्यामध्ये अनुज आणि अनुजा, मुलाचं नाव असेल तर अनुज असतं, मुलीचं नाव असेल तर अनुजा असतं. मग यातला काय फरक आहे तर अनुज म्हणजे धाकटा भाऊ, अनुजा म्हणजे काय धाकटी बहीण. तर ज आणि जा यातला एवढा एक फरक आहे बघा कानाचा, पूर्ण अर्थ चेंज होतोय, बदलला जातोय. अनुज म्हणजे काय धाकटा भाऊ आणि अनुजा म्हणजे काय धाकटी बहीण. बरं, त्याच्यानंतर शिर आहे, इक्विव्हॅलेंटी असेल शला ते काय शिर म्हणजे डोकं, आणि दुसरी व्हॅलेंटी असेल शिरला तर ती म्हणजे काय हो रक्तवाहिनी. लक्षात येत आहे, खूप सोपं आहे. आता यातलं हे शिर जे आहे म्हणजे रक्तवाहिनी दीर्घशी, आणि रस्व शी जे असेल म्हणजे काय डोके. अशा पद्धतीने शब्दांचा आपल्याला स्व आणि दीर्घचा इथे आपल्याला संबंध कसा आहे ते दिसतं. नंतर पुढच्या घटकामध्ये आपण अभ्यासणार आहोत बघा, हे होते सगळे स्वर. पुढच्या लेक्चरमध्ये आपण स्वरादी, 2 स्वरादी आहेत. स्वरादी म्हणजे काय स्वर आहे आधी ज्यांच्या किंवा स्वरांवर स्वार होऊन येणारे त्याला आपण स्वरादी म्हणतो. ते काय असतात कसे असतात. 2 स्वरादी आहेत मराठीमध्ये, एक अनुस्वर आहे, दुसरा विसर्ग आहे, तो आपण आधी बघितला होता. त्यांचा विस्तृत अभ्यास, आणि त्याच्यानंतर वर्णमालेतील व्यंजने, ते 34 व्यंजने आहेत, त्यांचा विस्तृत अभ्यास आपण पुढच्या लेक्चरमध्ये करू. आज थांबू तिथे. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद.